तर मंडळी बघा, इथं सकाळी नाश्त्याला मी मॅक्रोनीज बनवली होती. भाज्या वगैरे घालून, बीन्स आणि गाजर घालून बनवलेली होती. तर आज ब्रोवा मीठ असल्यामुळं बघा माझी सकाळी गडबड चालली होती आवरण्याची. तर तयार होत आहे मी. इथं साडी वगैरे घालून घेतली आणि थंडी असल्यामुळं बघा हा असा कोट चढवून घेतलेला आहे मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, आज एक नवीन इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. तर आज आमच्या युनिटमध्ये बघा, आज वेलफेअर आहे, म्हणजे लेडीज मीटिंग ठेवलेली आहे अशीच. तर त्यामध्ये की इंटरेस्टिंग अशी गेम पण ठेवलेली आहे, इंटरेस्टिंग अशी. तर तुम्ही नक्की कंटिन्यू व्लॉग बघा. बघा, स्वराने गेमला लागणार सामान घेतलंय बघा बॅगमध्ये. फिर का स्वरा, हे बघा स्वराने भरलंय बॅगमध्ये, तिच्याजवळ दिले मी ते सामान. आता चला तर मग लागणार सामान घेतलंय बघा स्वराने. चाललोय आम्ही आता. बॅग बघा कशी घेतली, पडशील तसं बाळा, सरळ चल. हा मंडळी, ऊन वगैरे चांगलं पडलेलं आहे. तर आता वाजलेत बघा 10 वाजता. आम्ही पहिल्यांदाच चाललोय अगोदर, कारण आम्हाला जरा गेमचं सेटअप करायचं होतं म्हणून. तर मंडळी, ही गेम कोऑर्डिनेट करायचं काम माझ्याकडं आणि माझ्या मैत्रिणीकडं होतं बघा. त्यासाठी मी लवकर आवरून सकाळीच निघाले होते. तर गेम होती की सॉन्ग प्ले करून त्यांच्यासाठी जे बी साहित्य ऑब्जेक्ट असतील ते सेटअप करायचं होतं. तर मी घरून आणल्या होत्या काही वस्तू, फ्रेंड पण काय आणल्या होत्या, मी ते सेटअप करून घेतलं बघा पहिल्यांदा. तर अशा प्रकारे त्या वस्तू ठेवून घेतल्या बघा. ऑब्जेक्ट असतील, काही खाण्याची वस्तू असतील, त्या अशा पद्धतीने ठेवून घेतल्या, टेबलवरती लावून घेतलेल्या आहेत बघा. तर इथं बघा मॅडमचं बी आगमन झालेलं आहे. रिस्पेक्टेड मॅम वगैरे आलेले आहेत, आपल्या चीफ इंजिनियर मॅम पण. तर आल्यानंतर बघा त्यांचं डिस्कशन चालू असतं, कोण कसं आहे काय, सर्व काही चर्चा होते बघा. ब्रोवा मीट आता बऱ्याच दिवसातनं झालेले आहे बघा. थंडीमुळं आता 2-3 महिने झालीच नव्हती, तर आता 2-3 महिन्यातून झालेले आहे पहा. तर झाल्यावरती बघा सर्वजण एकत्र येतात आणि त्या निमित्तानं पण एक गेम पण ठेवलेला आहे बघा. इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, तर तुम्ही मंडळी नक्की पहा. मुझे लगता है मैम बता रहे थे कि लास्ट टाइम हो चुका है, लेकिन हो सकता है तब कुछ लोग हो, कुछ लोग ना हो, कि जो हम लोग हमें क्या क्या बेनिफिट्स, क्या क्या प्रिविलेजेस हमारी सर्विस से रिलेटेड, हमें आफ्टर रिटायरमेंट क्या क्या बेनिफिट्स हैं, क्या क्लेम्स हैं। भगवान ना करे किसी के घर में कोई परेशानी हो तो हमें कैसे क्या बेनिफिट्स मिलते हैं। बहुत लेडीज़ को पता ही नहीं होता। जो फैमिलीज़ कई बार घर पे बैठी होती है, हस्बैंड कभी कभी जब ड्यूटी पे होते हैं, कुछ हो जाता है, चोट लग जाती है, कुछ हो जाता है, तो उनको पता ही नहीं होता क्या क्लेम करना है, कहाँ जाना है। नमस्कार, मैं मनीषा रेड्डी। आज की स्पेशल प्रोग्राम में आप सबको हार्दिक स्वागत करती हूँ। आज की मैडम का परमिशन लेकर गाने में जो भी ऑब्जेक्ट है, गाना बजेगा, ये सारी चीजें ऊपर नहीं आएगी। किसी गाने में एक चीज आएगी जो पहले उतरेगा, और पहले उतरेगा गाने में वो चीज आएगी, ऑब्जेक्ट को। तर इथं मॅडमनी सगळ्याला माहिती दिल्यानंतर आता गेम सुरू करण्यात आलेले आहे पहा. तर गेम अशी आहे की सॉन्ग प्ले होणार आणि ज्या सॉन्गमध्ये जे बी ऑब्जेक्ट नाव येईल ते पहिल्यांदा ओळखेल त्याला थोडंसं छोटंसं प्राईज पण मिळणार होतं पहा. तर अशा पद्धतीने बघा गेम सुरू झालेले आहे. सॉन्ग प्ले करण्याचं काम माझ्याकडे होतं. सॉन्ग प्ले करायचं आणि त्याच्यातले ऑब्जेक्ट ओळखायच्या. त्यातल्या वस्तू एक कौन आएगा फर्स्ट? कौन आएगा? तर इथं पहा मोटिवेट म्हणून मॅडम छोटंसं प्राईजही दिलं होतं. जे गाणे ओळखण्यात हे झाले होते सक्सेस त्यांना ऑब्जेक्ट सॉन्ग प्ले हमको करायचं आणि खाने में त्यातलं ऑब्जेक्ट समोसा दिया, ओळखायचं. पकोड़ा दिया एंड सब लोग देख वो क्या है, वो क्या बोल, रसगुल्ला है। हाँ रसगुल्ला चटनी में डुबाया. या तर इथं बघा गेम वगैरे झाल्यानंतर स्नॅक होता. स्नॅक टी पार्टी म्हणजे असं छोटासा स्नॅक वगैरे एन्जॉय केला आणि खूप दिवसांनी असं सॉन्ग प्ले करून सगळ्यांचा मूड फ्रेश झाला होता. तर घरी आता वाजलेत आल्यानंतर 12-12. आता बघा जेवण बनवायचं. जेवण वगैरे काय नव्हतं बनवलं, तर चला तर आता जेवण बनवलं. तर मंडळी पहा, इथं कपडे वगैरे चेंज करून लगेच स्वयंपाकाला लागले आणि पटकन पण स्वयंपाक होता आणि आपल्या गॅसची पण बचत होते. अशी रेसिपी मी आज शेअर करणार आहे पहा.
तर इथं बघा मी कुकरमध्येच लसूण, जिरं, मोहरी आणि कांदा, लसूण टाकून घेतलेलं होतं, टोमॅटोही टाकून घेतलं होतं. टोमॅटोची फोडणी करून त्यामध्येच आता लौकी घातलेली आहे बघा, चिरलेली लौकी घालून घेतलेली आहे. आणि अशी भाजी केली की बघा पटकन भाजी होते आणि आपला गॅसही वाया जात नाही बघा, दोन्ही गोष्टी. आणि त्यामध्येच बघा घरचं तिखट घालून घेतलेलं आहे, त्यामध्येच चण्याची डाळही घालून घेतलेली आहे. आणि चण्याची डाळ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पहा. आणि त्यामध्येच धनिया पावडर घातलेली आहे, धनिया पावडर, गरम मसाला घालून घेतला व्यवस्थित. आणि दाण्याचं कुटही घालून घेतला 2 चमचे. आणि तिकडून आता ब्रवा मीटवरून आल्यानंतर पटकन स्वयंपाकही बनवायचा होता. चला तर मग म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. त्यामध्येच पाणी पण घालून घेतलेलं आहे बा मंडळी. आणि गॅसची पण बचत होते आणि पटकन होतं, आपला वेळ पण वाचतो बघा. तर त्यामध्येच मी लगेच भात शिजायला ठेवला आहे. तर भाताबरोबर तुम्ही एखादी आणखी सुकी भाजी बनवायची असेल तर तेही दुसऱ्या डब्यामध्ये शिजायला घालू शकता. एखादी डाळ दुसरी वापरायची असेल, उसळ वगैरे करायची असेल, तेही तुम्ही ग्लासमध्ये वगैरे ठेवू शकता. अशा प्रकारे बघा तुम्ही गॅसची बचत करू शकता आणि वेळेची बचत करू शकता. तर पहा इकडं भाजीला शिजून झाली तोपर्यंत इकडं फुलकेही बनवून घेतलेले आहेत मी. तर तुम्हाला आता भाजी दाखवते मी बघा कशा पद्धतीने झालेलं आहे. तर कुकरमध्ये शिजवताना आपल्याला गरम पाणी घालायचं असतं फक्त भाजीमध्ये फोडणीला, तर भाजी छान बनते बघा. इकडं भातही तयार आहे बघा, पटकन झाले, अगदी 10 मिनिटातच झाली बघा ही माझी भाजी. आणि गॅस पण बचत होते लगेच. तर पहा इथं भाजी पण छान बनलेली आहे, तयार आहे शिजलेली. तर मंडळी अशी पद्धतीने गॅसची बचत होणारी मी रेसिपी शेअर केली. कसा वाटला आजचा व्हिडिओ? थँक्यू.